रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्रीवर्धन वेळासागर येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय दिंडी सोहळा. बालवारकऱ्यांचे रूप ठरले मुख्य आकर्षण. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण राज्य विठ्ठलमय झाले आहे. कोकणातही या उत्साहाला उधाण आले असून श्रीवर्धन तालुक्यातील वेळासागर येथे अत्यंत उल्हासात आणि भक्तिमय वातावरणात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ मृदुंगाचा गजर, लेझिमचा कडकडाट आणि बालवारकऱ्यांच्या उत्साहाने संपूर्ण वेळासागर परिसर दुमदुमून गेला. श्रीवर्धन तालुक्यातील वेळासागर येथे आषाढी एकादशी निमित्त विठू माऊलीच्या जयघोषात भव्य दिंडी काढण्यात आली. गावातील श्री गणपती मंदिर येथून या दिंडीचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. विठ्ठल रुक्मिणीच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या तालावर सर्व वयोगटातील ग्रामस्थ या सोहळ्यात तल्लीन झाले होते. या दिंडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील चिमुकल्यांचा आणि महिला वर्गाचा मोठा सहभाग. पारंपरिक पोशाखात महिलांनी लेझिमच्या तालावर ठेका धरत पांडुरंगाची भजने व अभंगे गायली, तर लहान मुलामुलींनी थेट विठ्ठलाची वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. अनेक लहान मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पांडुरंगाची मूर्ती घेऊन गणपती मंदिरापासून ते कालभैरवनाथ मंदिरापर्यंतचा लांबचा प्रवास भक्तिभावाने पार पाडला. श्री गणपती मंदिर ते श्री कालभैरवनाथ मंदिरादरम्यान निघालेल्या या दिंडीचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गावातील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने संपूर्ण वेळासागरमध्ये प्रत्यक्ष पंढरपूरचा सोहळा अवतरल्याचा भास होत होता. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण एकत्र येत वेळासागरमध्ये हा आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि भावूक वातावरणात पार पडला. कॅमेरामन संदेश पेडणेकरसह प्रतिनिधी संदेश घोलप, श्रीवर्धन, रायगड. चल चल पंढरीला जाऊ, चल चल पंढरीला जाऊ, चल चल पंढरीला जाऊ, चल चल पंढरीला जाऊ.